श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत, हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. तर आजचा जो अनुभव आहे तो देवेंद्र शेटे दादांचा आहे, बदलापूर येथे दादांचा. तर दादा सांगतायत काय असाही चमत्कार म्हणजे ज्या वेळा अतिवृष्टी झाली होती, संपूर्ण सेवा केंद्र पाण्याखाली बुडाले होते, परंतु तरीही त्या ठिकाणी असलेल्या महाराजांचा फोटो किंवा त्यांच्याच फोटोसमोर असणारा जो आहे तो पाण्याचा तांब्या अजिबात हलला नाही. म्हणजे एवढ्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा वस्तू इकडे तिकडे झाल्या होत्या, सर्व जीवन विस्कळीत झालं होतं, परंतु महाराजांना हातात सगळ्या गोष्टी असल्यामुळे महाराजांनी त्या संकटाला अजिबात आपल्या दारापर्यंत सुद्धा पोहोचू दिलं नाही आणि परत एकदा भगवंत कसा शक्तिशाली आहे दाखवून दिलं. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण स्वतः सेवा करायला लागतो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी इतरांना सांगतो आणि हळूहळू जो आहे ती शक्ती आपल्यात ऊर्जा वाढत जाते आणि ते इतरांपर्यंत जर पोहोचवल्या नाही तर त्या शक्तीचा जे आहे ते आघात होतो. म्हणजे कुठंतरी ती अहंकाराच्या रूपात निघून जाते किंवा कुठंतरी आपल्या मनाला वाटतं की आपण भगवंताशिवाय भगवंतापेक्षा सुद्धा मोठं व्हायला लागलो आणि त्यावेळेला भगवंत काहीतरी चमत्कार करून आपल्याला दाखवतो की तू मोठा नाही तर मीच मोठा कसा आहे. भगवंत आपल्याला काही गोष्टी घडून आपल्या समोर जे आहे ते दाखवतो. तसंच हे दादांना अनुभव आला, त्यामुळे दादांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. तर दादा सांगतात की ठाणे मुंबई परिसरात दिनांक 26 जुलै 2005 रोजी ढगफुटी झाली होती. अनुभव जुना आहे परंतु वाचताना खरंच ते छान वाटला आणि त्यातून भगवंतांनी बघा आपल्याला जे आहे ते कशी घटना घडून जे आहे ते दाखवल्या, यावरून हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचा वाटला असं दादांना वाटलं. तर दादा सांगतात की त्यावेळेला ढगफुटी झाली होती, अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे संपूर्ण शहर जे आहे ते ठप्प झालेले होते आणि एक सगळीकडे जे आहे ते परिसरात पाणी झालं होतं. इव्हन दुसऱ्या मजल्यापर्यंत सुद्धा पाणी भरलेलं होतं. संपूर्ण जनजीवन जे आहे ते अगदी विस्कळीत झालं होतं. सगळीकडे हाहाकार झाला होता. काय करावं काही सुचत नव्हतं. परंतु अशा या परिस्थितीत सुद्धा दादा सांगतात की ते सुद्धा दुसऱ्या मजल्यावर राहत होते. परंतु त्यावेळेला त्यांना काळजी होती ती फक्त जी आहे ती महाराजांची. त्यांना असं वाटायचं की आपलं जे केंद्र आहे ते सुद्धा आता संपूर्ण पाण्याखाली गेले असेल. तिथल्या वस्तू जे आहेत त्या पूर्ण पाण्याखाली गेल्या असतील. आता काय करायचं काय नाही अशी त्यांना काळजी वाटत होती. परंतु काही क्षणासाठी ते सुद्धा विसरले होते की ब्रह्मांड निर्माण करणारा परब्रह्म कसा हा एवढ्या गोष्टी घडवून आणू शकतो. तो त्याच्या काळजी घ्यायला तो स्वतः समर्थ आहे आणि आपण कधीतरी उगाच काळजी करतो. परंतु भक्ताला चमत्कार दाखवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी या भगवंताला कराव्या लागतात. तसंच दादाच्या बाबतीत झालं होतं. दादा सांगतात की या जे आहे ते चिंतेमुळे मला रात्रभर झोप लागत नव्हती. असेच 1-2 दिवस गेले होते आणि त्याच काळामध्ये जे आहे ती लाईट सुद्धा नव्हती आणि नामस्मरणाशिवाय ते आपण काहीच करू शकत नव्हतो. कारण पाणी ओसरायला थोडासा वेळ जाऊ देणं जरुरी होतं आणि त्यातच जे आहे ते धरणाचे पाणी सुद्धा सोडलेले होते. सगळीकडे जे आहे ते गोंधळ चालू होता आणि मनोमन जे आहे ते महाराजांची नामस्मरण चालू होते. भगवंताचं जे आहे ते एक प्रकारे विनंती सुद्धा चालू होती की यातून पटकन बाहेर काढा आणि तुमची सेवा करायला लवकरात लवकर येऊ द्या, असं म्हणून दादांचं मनोमन चालू होतं. तर दादा सांगतात की या भयानक भीतीदायक दृश्य काही दिवस झाल्यानंतर जे आहे ते हळूहळू पाणी ओसरायला लागलं होतं. पाणी कमी व्हायला लागलेलं होतं आणि जसं पाणी कमी झालं त्यावेळेला सगळ्यात पहिले जे आहे ते दादा समर्थांच्या केंद्रातच गेले आणि तिथे जाताना सुद्धा त्यांचं जे आहे ते नामस्मरण चालू होतं आणि मनोमनी त्यांचा महाराजांचा जे आहे ते जप सुद्धा चालू होता. तिथे गेल्यानंतर बाहेरूनच त्यांनी जे आहे ते महाराजांना मुजरा सुद्धा केला होता. बाहेर पाहिल्यानंतर सर्वत्र कचरा होता, झाडांचा पाला पडलेला होता, चिखल झालेला होता आणि जसा दादांनी दरबाराचा दरवाजा उघडला तर तिथे गेल्यानंतर तर दादा 15 मिनिटं जे आहे ते भांबावूनच गेले होते. कारण तिथे गेल्यानंतर त्यांना जे काही दिसले ते खरंच जे आहे ते त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं होतं. हे कसं होऊ शकतं? म्हणजे हेच विचार करण्यात त्यांनी 10 ते 15 मिनिटं अगदी स्तब्ध झाले होते. कारण संपूर्ण दरबार जो आहे तो तसाच होता. बाहेरील गुरुमाऊलींचा फोटो जो आहे तो जशाला तसा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या फोटोला सुद्धा काही झाले नव्हते. आणि सगळं जे आहे ते अगदी जागेवर होतं. तिथे जे असलेले सेवा केंद्रातील वस्तू जर सोडल्या काही तर बघा तिथे दादा सांगतात की सेवा केंद्राच्या बाहेर जे आहे ते 500 लिटरच्या भरलेल्या पाण्याच्या टाक्या होत्या. त्या एका जागेवरून हलून दुसऱ्या जागेवर पुढे सरकल्या गेल्या होत्या. एवढा जो आहे तो पाण्याचा प्रवाह होता. परंतु स्वामी महाराजांसमोरील चांदीचा तांब्या आणि त्यावरील फुलपात्र मात्र जरासुद्धा जागेवर हलले नव्हते. म्हणजे बघा किती मोठा चमत्कार आहे. एवढ्या मोठ्या वस्तू जर पाण्याने लोटून दूर जातात तर एवढ्या गोष्टींना जागेवरून हलायला काय वेळ लागला असता. परंतु जो चमत्कार असतो तो हाच असतो आणि इथेच समजून घेणाऱ्याला तो समजून जातो. बघा तिथला तांब्या जो आहे तो अजिबात हलला नव्हता कारण तो महाराजांच्या समोर होता. म्हणजे तिथल्या जे आहे ते
पाण्याला सुद्धा ताकद झाली नाही की महाराजांच्या दरबारात जाऊन तिथे जे आहे ते अस्ताव्यस्त करण्याची. आणि ती काळजी जी दादांची होती ती काळजी लगेच दादांना असं वाटलं की आपण जी काळजी करत होतो, परंतु भगवंताला हा चमत्कार करून आपल्याला दाखवायचं की भगवंत हा मोठाच असणार आहे, तो छोटा होऊ शकत नाही. भगवंत हा भक्तासाठी कोणत्याही रूपात येऊ शकतो, परंतु कधी जर काही गोष्टींचं आपल्याला ज्ञान घडवून आणायचं असेल, तो अशा प्रकारे चमत्कार सुद्धा घडवून आणतो. आणि दादा सांगतात की ते पाहिल्यानंतर तर खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी सुद्धा आलं आणि आनंदाश्रू सुद्धा आली की आपण जी काळजी करत होतो त्यापैकी काहीच झालं नाही. आणि तिथेच मनोमन जे आहे ते महाराजांना मुजरा केला. तिथल्या तांब्यातील जे आहे ते पाणी सुद्धा अगदी शुद्ध होते. ते तीर्थ प्राशन सुद्धा केले आणि त्यावेळेला जे ते डोळ्यात आलेले आनंदाश्रू पुसत दादा म्हणाले की मला तर स्वतःवर विश्वास सुद्धा बसत नव्हता, कारण हे जे काही घडलेले होते ते पाहिल्यानंतर परत मनात जे आहे ती लगेच प्रार्थना आली, तूच आकाश, तूच जीवन, तूच वसुंधरा, पूर्ण चंद्र सूर्य तूच पाय. म्हणजे संपूर्ण विश्व महाराजच आहेत, हे आपण काही काळासाठी कसं विसरलो, हेच दादांना स्वतःवर जे आहे ते आश्चर्य वाटायला लागलं. आणि खरंच आपले महाराज जे आहे ते पंचभूतावर नियंत्रण कसं ठेवतात याची सुद्धा त्यांना प्रचिती आलेली होती. दादा सांगतात की संपूर्ण जे आहे ते भिंती, खिडक्या चिखलाने भरलेल्या होत्या, परंतु आतमध्ये जे आहे ते साफसफाई करायची गरज नव्हती. एवढं हे स्वच्छ राहिलं, हे कसं राहिलं, हे चमत्कारच म्हणावं लागेल. कारण पाण्याला जायला काय जागा, तेवढा फोर्सफुली जर टाक्या हलवू शकत असतील तर जे आहे ते दरबारात पाणी जायला काहीच नव्हतं. परंतु बघा पाण्याला सुद्धा कसं कळालं असेल की आपण अजिबात मध्ये जाऊन जे आहे ते अस्ताव्यस्त करायचं नाही. म्हणजे किती जे आहे ते गोष्टी चमत्काराने घडतात हे परत एकदा सिद्ध होत होत्या. आणि बाहेर जी काही अस्वच्छता झाली होती, मग ती स्वच्छ करण्यात 2-3 दिवस सुद्धा सेवेकरांचे गेले होते. आणि सर्वात महत्त्वाचा चमत्कार म्हणजे सर्व इमारतीच्या पाण्याच्या टाक्या, बोरवेल संपूर्ण चिखलाने आणि पाण्याने बंद झालेल्या होत्या. मात्र स्वामींच्या केंद्रामध्ये जी असलेली ईशान्य दिशेची बोरवेल अतिशय स्वच्छ आणि तशीच होती. आणि साक्षात महाराजांनी या पाण्यामुळे जे आहे ते 15 ते 20 दिवस पूर्ण बदलापूर येथील रहिवाशांची तहान भागवली होती. म्हणजे परत एकदा चमत्कार दाखवला होता की बघा माणसांची अतिशयोक्ती झाली, माणसांचा अतिरिक्त कोण्या गोष्टीचा जर हे झाला तर महाराज प्रसंग घडवून आणतात. देव हा भगवंत, निसर्ग सगळ्याच गोष्टीमध्ये महाराजांना सगळ्यांना जे आहे ते जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपली जी असते ती बुद्धी कधी-कधी कमकुवत होते आणि परत आपण हे सगळं विसरून जे आहे ते वाईट गोष्टींकडे जे आहे ते वाटचाल करायला लागतो. मग हेच त्यांना शिकवण्यासाठीच अशा घटना या घडत असतात. परंतु ज्यांचा महाराजांवर विश्वास आहे, देवावर ज्यांचा विश्वास आहे, ते यातून मात्र सही सलामत निघतात. आणि बघा परत एकदा जे आहे ते मग इथे लोकं पाण्याच्या शोधात येत होते आणि सेवा केंद्रात आल्यानंतर त्यांना दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार सुद्धा महाराज करून देत होते. आणि त्यानंतर हे जे आहे ते केंद्र त्रिकाल आरतीचे सेवा केंद्र सर्वांना प्रिय झाले. आणि सत्य वस्तुस्थिती जी आहे ती हजारो रहिवाशांनी अनुभवल्यामुळे स्वामींनी परत एकदा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी यांची त्यांना प्रचिती दिली होती. आणि काही बघा परमपूज्य गुरुमाऊलीचा फोटोसुद्धा भिंतीवर जशाला तसाच होता. एवढी हवा, वादळ आणि पाण्यामुळे जे ते वस्तू अस्ताव्यस्त झाल्यानंतर या गोष्टींना धक्कासुद्धा न लागू देणं म्हणजे किती मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि ज्या वेळेला नंतर गुरुमाऊलींना विचारलं त्यानंतर माऊलीसुद्धा म्हणाले की आमची बरोबर लक्ष होतं, तुम्ही काळजी कशाला करता. भगवंताला माहिती आहे की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे आणि कुठपर्यंत आपल्याला कोणत्या वेळा द्यायची हे सुद्धा भगवंताला माहिती असतं. परंतु आपल्याला जे ते मन त्या ठिकाणी स्थिर ठेवून भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून जे ते कार्य आपले करत राहायचे. ज्यावेळेला वेळ आली ती बरोबर आपल्याला एवढं देतात की आपल्याला काय घ्यावं, कसं घ्यावं हे सुद्धा सुचत नाही. म्हणून आपण जे ते सेवेत राहायचं, त्यांची जमेल तेवढी सेवा करायची, जास्तीत जास्त गोष्टी जे आहेत इतरांपर्यंत शेअर करायच्या. आपली ऊर्जा इतरांपर्यंत वाटणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती जर आपल्यात साठत गेली तर मात्र जे आहे ते त्याचा एक प्रकारे स्फोट होतो आणि ना आपल्याला त्या सेवेचा अनुभव येतो ना आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. अशा घटना घडतात. त्यामुळे जर काही आपल्याला अनुभव येत असतील किंवा चांगल्या गोष्टी जर आपल्यापर्यंत पोहोचवत असतील, भले त्यातली थोडीशी गोष्ट बाजूला ठेवा, परंतु इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा. कारण आपण जे दुसऱ्यांना देतो ते आपल्यापर्यंत पोहोचतो. मग ती चांगली ऊर्जा असो, चांगले कर्म असो, चांगले कार्य असो, चांगल्या गोष्टी असो, जे काही असेल ते आपण इतरांना दिलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचतं. याबद्दल एक खरंच छोटीशी कथासुद्धा आहे, ती नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओपर्यंत मी नक्की शेअर करते. आजचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सगळ्यात पहिले धन्यवाद. आणि अनुभव आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. इतरांना सुद्धा आपली सात्विक ऊर्जा पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन झालेली संपूर्ण सेवा